जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 3रा पृथ्वी स्तवन निरूपणाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. धन्य धन्य हे वसुमती हिचा महिमा सांगो किती, हिचा महिमा सांगो किती. प्राणी मात्र तितुके राहती तिच्या आधारे, अंतरिक्ष राहती जीव तोही पृथ्वीचा स्वभाव. देहे जड नसता जीव कैसे तगती, जाळीती पोळीती कुदळीती नांगरीती उकरीती खानती. मळ मूत्र तिजवरी करीती आणि वमन. राम समर्थ. श्री समर्थाने दशक 16वा तत्वान्वयाचा आणि समास 3रा पृथ्वी स्तवन निरूपण आज आपल्याला दिलेलं आहे. श्री समर्थांनी म्हटलेलं आहे. आतापर्यंत समर्थाने आपल्याला पृथ्वी स्तवनच्या अगोदर सूर्य स्तवन दिलं, वाल्मिक स्तवन दिलं आणि आता समर्थ म्हणतात आहे की पृथ्वी स्तवन निरूपण नाम समास 3रा समर्थांनी दिलेला आहे. आणि समर्थ पहिल्याच ओवीमध्ये म्हणत आहेत, धन्य धन्य हे वसुमती हिचा महिमा सांगो किती. प्राणी मात्र तितके राहती तिच्या आधारे. ही पृथ्वी कशी आहे, खरोखरच धन्य धन्य आहे. ही पृथ्वी आम्हाला लाभली हे खरंच आमचं महत् भाग्य आहे. आणि ही पृथ्वी खरोखरच धन्य आहे, कारण तिचा महिमा वर्णावा तरी किती. तिचा महिमा अगाध आहे हो, तो आपण वर्णूच शकत नाही एवढा तिचा महिमा आहे. आपल्यासारख्या पामराला ते शक्यच नाही की पृथ्वीचा महिमा वर्णावा, एवढी पृथ्वी महान आहे. मग तिचा महिमा किती वर्णावा, किती वर्णन करावा. जितके म्हणून प्राणी मात्र आहेत ते सगळे पृथ्वीच्या आधारानेच राहतात आहेत. जेवढे काही प्राणी मात्र आहेत, मनुष्य आहे, अजून कोणी आहे, सगळे प्राणी मात्र कोणाच्या आधारावर राहतात आहे, फक्त आणि फक्त एका पृथ्वीच्या आधारावर हे सगळे राहत आहेत. म्हणजे त्या पृथ्वीचा महिमा तरी केवढा अफाट आहे बघा. कारण सगळेच्या सगळे प्राणी मात्र पृथ्वीवर राहतात आहे, या पृथ्वीच्या आधाराने राहतात आहे. ही पृथ्वी त्यांना आधार आहे, ती सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेत आहे. कोणी चांगलं कर्म करू दे, वाईट कर्म करू दे, तरी सुद्धा पृथ्वी तिला आपल्यामध्ये सामावून घेत आहे. पृथ्वी सगळ्यांचा आधार होत आहे. म्हणजे या पृथ्वी तलावावर असलेले प्राणी पक्षी जेवढे काही कोणी आहे ते सगळं काही कोणाच्या आधारावर आहे, तर फक्त आणि फक्त कोणाच्या आधारावर, पृथ्वीच्या आधारावर आहे. म्हणून समर्थाने दशक 16वा समास 3रा पृथ्वी स्तवन निरूपण नाम या समासाची समर्थ आज आपल्याला सुरुवात करून देत आहेत. श्री समर्थांनी या अगोदर समर्थांनी रघुवंश सांगितला, सूर्य स्तवन केलं आणि या संपूर्ण दशकामध्ये समर्थांनी सुरुवातीला पंचमहाभूतांचं स्तवन केलं. आणि या पंचमहाभूतांच्या देवतेंच्या आधारावर आम्ही सगळे खऱ्या अर्थाने सुख आणि समृद्धी काय आहे भोगतो आहे. मग त्याचं स्तवन केलेलं आहे. आम्ही पूजा करतो, त्याच्या पूजेपूर्वी आम्ही अग्निपूजा करतो, दीपपूजन करतो, मग पृथ्वीचं पूजन करतो, मग पाण्याचं पूजन करतो, मग जलपूजन करतो, घटपूजन करतो. अशा प्रकारे नानाविध प्रकारची देवता पंचमहाभूतांमध्ये आम्ही पाहतो आहे. आणि म्हणून श्री समर्थांनी पृथ्वीचं महत्त्व, पृथ्वीचं अलौकिक असलेलं कार्य या समासामध्ये समर्थ सांगत आहेत. आणि म्हणून म्हटलेलं आहे, धन्य धन्य ही वसुमती हिचा महिमा सांगो किती. किती सुंदर वर्णन केलेलं आहे. समर्थांची प्रत्येक ओळ अगदी उत्तमाची आहे हो. प्रत्येक ओवीमध्ये समर्थांचा वास दिसतो आहे. कारण एवढं सगळं पृथ्वीच्या आधारावर आहे, पृथ्वी सगळ्यांना धरून आहे. मग पृथ्वीच्या पाठीवर असा कुठलाही जीव नाही की जो पृथ्वी शिवाय राहू शकतो आहे का हो? नाही. वनस्पती असो, प्राणी असो, पक्षी असो, कोणीही असो पृथ्वी शिवाय राहू शकत नाही. सर्वांना पृथ्वी ही आधार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, प्राणी मात्र तितुके राहती तिच्या आधारे. मग प्राणी मात्र सगळे काय आहेत, तिच्या आधाराने राहतात आहे. तिच्या म्हणजे कोणाच्या? वसुमतीच्या. आता वसुमती म्हणजेच आहे वसुंधरा. वसुंधरा म्हणजेच आहे आपली पृथ्वी. या पृथ्वीच्या आधारावर हे सगळे लोक राहतात आहे. आम्ही सगळे पृथ्वीच्या आधारावर राहतो आहे. पृथ्वी एकच आपल्याला आधार आहे. म्हणजे पृथ्वी सगळ्यांना सामावून घेत आहे आपल्यामध्ये.
पृथ्वीवर सगळं काही आहे, प्राणी मात्र राहतात आहे चारी खानी, याच पृथ्वीवर आनंदाने निवास करतात आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, धन्य धन्य हे वसुमती, हिचा प्राणी मात्र तितुके राहती तिच्या आधारे. अंतरिक्ष राहती जीव, तोही पृथ्वीचा स्वभाव, देहे जड नसता जीव, कैसे तगती. जाळीती पोळीती कुदळीती, नांगरीती उकरीती खानती, मळमूत्र तिजवरी करीती आणि वमन. म्हणजे समर्थ म्हणतात आहे, अंतरिक्ष राहती जीव, पृथ्वीवर हे सगळं पृथ्वीच्या आधारावर सगळे लोक राहतात आहे, सगळे प्राणी मात्र जेवढं काही पृथ्वीवर आहे ते पृथ्वीवर राहतात आहे. मग समर्थ म्हणतात अंतरिक्ष राहती जीव. मग आता समर्थांनी दिलेलं आहे, समर्थांनी अगदी बारीकामधले बारीक जे सूक्ष्म जे हे आहे ते सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. कुठलाही विषय आपल्यापासून बाजूला नाही. सगळ्या समर्थांनी सगळे विषय आपल्या समोर मांडलेले आहेत. म्हणजे कुठे कुठे काय आहे अगदी सूक्ष्मातला सूक्ष्म विचार समर्थांनी केलेला आहे. आणि समर्थ एवढं आपल्याला भरून देत आहे, फक्त घेणाऱ्यांची झोळी फक्त काय आहे, फाटकी आहे. कितीही दिलं तरी कमीच आहे. समर्थ एवढं भरभरून देतात आहे की आपण ते घेतलं पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी सांगितलंय, अंतरिक्ष राहती जीव, तोही पृथ्वीचा स्वभाव, देहे जड नसता जीव, कैसे तगती. मग आकाशामध्ये भ्रमण करणारे पक्षी, जसं अंतरिक्ष राहती जीव, आता पृथ्वीवर राहणारे आहेतच, पण आकाशामध्ये विहार करणारे, आकाशामध्ये भ्रमण करणारे पक्षी शेवटी कुठे घेतात तो आश्रय, शेवटी पृथ्वीचाच त्यांना आश्रय आहे. मग माणसाचा देह सुद्धा जड आहे. आमच्या जीवाने सुद्धा त्या जडत्वाचा स्वीकार केलेला आहे. त्या जीवाने सुद्धा आधार म्हणून पृथ्वी मानलेली आहे. आणि या पृथ्वीवर काय काय आम्ही करतो ते पुढे समर्थांनी म्हटलेलं आहे. पृथ्वीवर काय काय करतोय, एवढी पृथ्वी आम्हाला आधार देते आहे. आणि आम्ही मात्र पृथ्वीचं काय काय करतोय बघा. पृथ्वीवर काय काय म्हणजे काय काय गोष्टी करतो आहे. खरंच आम्ही पृथ्वीला पण तेवढं देतो आहे का. ही पृथ्वी, ही वसुंधरा, ही माय आहे आमची, ही आई आहे. मग ही आई सगळ्या लेकरांना एकसारखं समजते आहे, सगळ्यांना आपल्या मांडीवर घेऊन आहे. कोणी कितीही त्रास दिला तरी मात्र पृथ्वी आपल्याला लुटते का आपल्यापासून, नाही. पृथ्वी आपल्या सोबतच आहे. वर्षानुवर्ष, एवढी वर्ष झाली आहे तरी सुद्धा पृथ्वी आपल्या सोबत आहे. परंतु आपण कितीही, आपल्याला तिच्या लेकरांनी कितीही त्रास दिला तरी पृथ्वी मात्र आपलं ओझं मात्र घेऊन आहे, ती आपल्याला टाकत नाही. आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की आपण पृथ्वीवर आपण काय काय करतो ते पुढे दिलेलं आहे. जाळीती पोळीती कुदळीती, नांगरीती उकरीती खानती, मळमूत्र तिजवरी करीती आणि वमन. नासके कुजके जर्जर, पृथ्वी विन कैची थार, देहांत काळी शरीर तिजवरी पडे. मग सांगितलंय, जाळीती पोळीती कुदळीती, पृथ्वीला लोक जाळतात. जाळीती पोळीती आणि कुदळीती म्हणजे जाळतात, पोळतात आणि कुदळीने खणतात. नांगरीती उकरीती खानती, नांगरतात, उकरतात आणि खणून काढतात. मळमूत्र तिजवरी करीते आणि वमन. मग तिच्यावर मलमूत्र करतात, ओकतात, तरी सुद्धा पृथ्वी मात्र आपल्याला काही बोलत नाही. दुसरा व्यक्ती जर असला, आपण एका माणसाला पटवून घेत नाही. एखादी जरी व्यक्ती असली, आपल्या घरात 4 माणसं असतील तर दोघांशी पटत नाही. म्हणजे समर्थ म्हणतात आपलं काही ना काही वाद होतच असतो. परंतु ही पृथ्वी आहे, कोण ओकतय, कोण कुदळतय, कोण जाळतय, कोण पोळतय, तरी सुद्धा ती कोणालाही बोलत नाही. तरी सुद्धा ते सगळं ती सहन करते आहे. मग पृथ्वी ही आपली आई आहे, पृथ्वी ही आपली जननी आहे, पृथ्वी ही आपली माता आम्ही मानतो. आणि त्या मातेला आमचा सांभाळ करायचा आहे. आणि ती माता काही न बोलता, आम्ही कितीही त्रास दिला, जसं आई बघा, आपल्या मुलांनी कितीही त्रास दिला तरी आई कोणाला सांगत नाही. ती आपलीच मुलं आहेत असं करून ती चुकणार, परंतु त्यांचं काही कोणाला सांगत नाही. तसं पृथ्वी ही माता आम्ही म्हणतो. आणि त्या मातेला आमचा सांभाळ करायचा आहे. आणि म्हणून तुम्ही जे जे करता त्या सगळ्या गोष्टी ती सहन करते.
ती म्हणते का की तुम्ही इथे जाळताय पोळताय, मला त्रास होतोय, मी जळली जाते आहे, असं बोलते का? नाही, ती काहीच बोलत नाही. आपण जे जे काही करतो ते सगळं ती सहन करते, सगळ्या गोष्टी ती सहन करत असते. आणि आम्ही जाळतो, अनेक गोष्टी करतो, खोदतो, नांगरतो, उकरतो आणि याच भूमीवर मलमूत्र विसर्जन आम्ही करतो. इतकंच नाही तर समर्थ म्हणतात अजून आपण काय काय करतो ते पण समर्थांनी दिलंय. जाळीती पोळीती कुदळीती, नांगरीती उकरीती खानती, मळमूत्र तिजवरी करीती आणि वमन. नासके कुजके जर्जर, पृथ्वी विन कैची थार, देहांत काळी शरीर तिजवरी पडे. बरे वाईट सकळ काही, पृथ्वी विन थार नाही, नाना धातू द्रव्य तेही भूमीचे पोटी. मग नासके कुचके जर्जर, पृथ्वी विना कैची थार. मग याच भूमीवर याच पृथ्वीवर नासलेलं आम्ही टाकतो, बरोबर की नाही? खरकट अन्न आहे, नासलेलं आहे, कुजलेलं आहे, कुठे टाकतो आपण? या पृथ्वीवरच टाकतो. मग याच भूमीवर आपण नासलेलं आम्ही टाकतो, कुजलेलं टाकतो, जर्जर झालेलं याच पृथ्वीवर टाकतो. ती माझी माता आहे, पण ती सगळं सहन करते. शेवटी आमचा देह सुद्धा याच भूमीवर पडतो. देह आपला याच भूमीवर पडतो. जेव्हा आपण मरण पावतो तेव्हा आपण इथंच ठेवलं जातो, इथंच आपल्याला जाळलं जातं, पोळलं जातं, जाळलं जातं, गाडलं जातं. मग समर्थ म्हणतात सगळं आपण इथंच करतो, नाचकं कुसकं सगळं जर्जर झालेलं सगळं इथं टाकतो. देह आपला शरीर सुद्धा इथंच आपण याच पृथ्वीवर सोडून जातो. याच भूमीवर नासलेलं आम्ही टाकतो, कुजलेलं टाकतो, जर्जर झालेलं याच पृथ्वीवर टाकतो. ती माझी माता आहे, ते सगळं सहन करते. शेवटी आमचा देह सुद्धा इथंच. मग देहांत काळी शरीर तिजवरी पडे. शेवटी आपल्याला मातृभूमी आपल्या कुशीमध्ये आपल्याला घेते, आम्हाला घेते आणि आम्हाला कुशीत घेतल्यामुळे ती मात्र सर्वांचा सांभाळ करते. ती म्हणत नाही हा माझा तो माझा, हा माझा नाही तो माझा नाही, तो ती सगळ्यांना आपलंसं करते. ती सगळ्यांना आपल्या पोटात घेते, कोणालाही ती बाजूला करत नाही. शेवटी ती आई आहे, जननी आहे, माता आहे, ती सगळ्यांचा सांभाळ करते. ती आपण कितीही तिला त्रास दिला, मुलांनी कितीही तिला त्रास दिला तरी सुद्धा ती सगळं सहन करते. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने, नासके कुसके जर्जर, पृथ्वी विना कैची थार. म्हणजे नासके कुसके जीर्ण पदार्थ आहे ते सगळं पृथ्वीशिवाय त्यांना कुठे थारा आहे हो? कैची थार, पृथ्वी विन कैची थार. म्हणजे जे नाचकं आहे, कुचकं आहे, जीर्ण पदार्थ आहे, यांना पृथ्वीशिवाय थारा कुठे आहे? कुठेच नाही. पृथ्वीशिवाय कुठे आपण टाकूच शकत नाही. मग देहांत समयी देहांत काळी शरीर तिजवरी पडे. मग समर्थ म्हणतात देहांत समयी म्हणजे जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा सुद्धा शरीर हे कुठं पडत असते? पृथ्वीवरच पडलेलं असतं. आणि म्हणून समर्थाने पुढे दिले आहे, बरे वाईट सकळ काही, पृथ्वी विन थार नाही, नाना धातू द्रव्यतेही भूमीचे पोटी. एकास एक संवारिती, प्राणी भूमीवरी असती, भूमी सांडून जाती कोणीकडे. गड कोठ पुरे पट्टणे, नाना देश कळती अटणे, देव दानव मानव राहणे पृथ्वीवरी. मग आता समर्थ म्हणतात आहे की हे सगळं जे आहे जर्जर आहे, कुसका आहे, नासका आहे आणि शेवटी आपला देह सुद्धा शेवटी आपण काय टाकतो? पृथ्वीवरच टाकतो. आणि म्हणून समर्थांनी पुढे दिलेला आहे 5व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात आहे, बरे वाईट सकळ काही, पृथ्वी विन थार नाही. ते चांगलं असो वा वाईट असो, मनुष्य कसं चांगलं तेवढं करतो, वाईट तेवढं टाकून देतो, पण तसं नाही. पृथ्वी तसं करते का? आपली माता तसं करते का? आपली आई तसं करते का? नाही. ती जे कुसकं असू दे, नाचकं असू दे, बरं असू दे, वाईट असू दे, सगळं आपल्या पोटामध्ये घेते. ती कोणालाही तुच्छ मानत नाही. सगळ्यांना आपल्या पोटाशी सांभाळते, सगळ्यांना आपल्या पोटाजवळ घेते, आपल्या मायेने आपल्या कुशीत सगळ्यांना ती घेते. आणि म्हणून म्हटलंय बरे वाईट सकळ काही, पृथ्वी विन थार नाही. बरं वाईट जे काही सर्व आहे त्याला पृथ्वीशिवाय काय आहे? थारा नाही. आणि म्हणून म्हटलंय नाना धातू द्रव्य तेही भूमीचे पोटी. मग नाना धातू आहे, द्रव्य आहेत, हे सगळेच्या सगळं पृथ्वीच्या पोटातच असतं. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने,
की देहांत काळी बरे वाईट सगळं काही या पृथ्वीवरचं चांगलं वाईट नाना प्रकारचे धातू हे सगळं पृथ्वीच्या पोटामध्येच आहे. तिने सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने हे सगळं पृथ्वीच्या पोटात आहे. धातू आहे, द्रव्य आहेत, सगळं पृथ्वीच्या पोटात आहे. कुठे राहणार आहे? पृथ्वीशिवाय त्यांना कुठेही पर्याय नाही. म्हणून समर्थ पुढे देतात आहे, एकास एक संहारिती प्राणी भूमीवरी असती भूमी सांडून जाती कोणीकडे. मग एकास एक संहारती म्हणजे एक प्राणी एक दुसऱ्याचा संहार करतात. एक प्राणी दुसऱ्यावर अवलंबून असतो, दुसरा तिसऱ्यावर असतो, तिसरा चौथ्यावर असतो. म्हणजे एक प्राणी दुसऱ्याचा संहार करतात, पण दोघेही पृथ्वीवरच उभे असतात. कुठे असतात? पृथ्वीवर. पृथ्वीच्या कुठे बाहेर आहेत का? नाही. एका एक दुसऱ्याचा संहार करतो, दुसरा तिसऱ्याचा संहार करतो, परंतु हे सगळे कोणाच्या ह्याच्यावर आहेत? पृथ्वीच्यावर आहे. पृथ्वीवर उभे आहे. भूमी सोडून ते कुठेही जाणार तरी कुठे जाऊ शकत नाही. कुठे जाणार आहेत? आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला मारतो आहे, पण मारणारा सुद्धा याच पृथ्वीवर राहतो आणि मारून खाल्लेला सुद्धा याच पृथ्वीवर राहतो. दोघेही याच पृथ्वीवर राहतात. मग काय काय पृथ्वीवर आहे? समर्थाने पुढे दिलेलं आहे. मग एवढं सगळं आहे ते मान्य आहे. पृथ्वी सगळ्यांना आपल्या पोटात घेते, मान्य आहे. सगळं बरं वाईट आहे, कुसकं नाचकं सगळं आपल्या पोटात घेते. कोण खोदतं आहे, कोण जाळतं, कोण पोळतं, सगळंच्या सगळं आपला हा देह सुद्धा शेवटी या पृथ्वी तत्वात विलीन होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात अजून काय काय आहे? तर पृथ्वीवर राहतो, पण पृथ्वीवर नेमकं काय आहे? अजून काय काय आहे ते समर्थाने आता पुढे दिलेलं आहे. नागड कोठ पुरे पट्टणे नाना देश कळती अटणे देव दानव मानव राहणे पृथ्वीवरी नाना रत्ने हिरे परीस नाना धातू द्रव्यांश गुप्त प्रगट कराव्यास पृथ्वीविन नाही मेरू मांदार हिमाचळ नाना अष्टकुळाचळ नाना पक्षी मच्छव्याळ भूमंडळी. मग आता समर्थाने दिलेलं आहे की गड काय काय आहे पृथ्वीवर? गड कोठ पुरे पट्टणे. मग पृथ्वीवर कोण कोण राहतं? या पृथ्वीवर गड आहेत, मोठमोठे गड आहेत या पृथ्वीवर. या गडाला कोठ आहेत. पुरे म्हणजे अनेक प्रकारची इथं काय आहेत? पुरे म्हणजे शहरं आहेत. इथे दिलेलं आहे गड, किल्ले, पुरे, नगरे, तसेच नाना देश जे आहेत ते पर्यटनाने कळून येतात. देव दानव मानव हे आधी सगळेच्या सगळे या पृथ्वीवरच राहत असतात. आणि म्हणून म्हटलंय अनेक प्रकारची पुरे म्हणजे अनेक प्रकारची शहरं आहेत. कोठ मोठमोठे या गडाला कोठ आहेत, गड पण आहेत, गडाला कोठ पण आहेत, पट्टणे आहेत, गावं आहेत, नाना प्रकारचे देश सुद्धा आहेत. गड कोठ पुरे पट्टणे नाना देश कळती अटणे, नाना देश आहेत. अशा प्रकारे सगळेजण आपण या पृथ्वीवर फिरतो आहे. अट्टणे याचा अर्थ पर्यटन करणे. अशा प्रकारे या पृथ्वीवर कोण कोण अजून कोण आहे? तर देव आहेत, दानव आहेत, मानव आहे. मग हे सगळे या पृथ्वीवर राहतात. म्हणजे पृथ्वी ही काय आहे? सगळ्यांचा आधार आहे. पृथ्वी ही सगळ्यांना सामावून घेत आहे. पृथ्वी सगळ्यांचा आधार आहे. नुसते गडकिल्लेच नाही तर माणसांचा सुद्धा, देवांचा, दानवांचा, मानवांचं, सगळ्यांचं राहणीमान कुठे आहे? कुठे राहतात? पृथ्वीवर राहतात आहे. पृथ्वीशिवाय कोणालाही काही पर्याय नाही. पृथ्वीशिवाय कुठे जाणार आहे? पृथ्वीशिवाय कुठे ते जाऊ शकत नाही. आणि म्हणून दिलंय समर्थाने गड कोठ पुरे पट्टणे नाना देश कळती अटणे देव दानव मानव राहणे पृथ्वीवरी. शेवटी कुठे राहतात? पृथ्वीवर. अजून काय काय आहे पृथ्वीमध्ये? एवढंच नाही आहे, अजून समर्थाने भरपूर दिलेलं आहे. भरपूर काही पृथ्वीवर आहे. मग अजून काय काय दिलेलं आहे? तर नाना रत्ने हिरे परीस नाना धातू द्रव्यांश गुप्त प्रगट कराव्यास पृथ्वीविन नाही. मग नाना हिरे परीस तसेच नाना धातू आहेत आणि द्रव्यांश नाना यांना अथवा प्रगट व्हावयास पृथ्वीशिवाय काय आहे? वावच नाही. नाना रत्ने हिरे परीस नाना धातू द्रव्यांश म्हणजे जुन्या काळी रत्न असतील, हिरे असतील, माणिक असतील, पाचू असतील, हे सगळं लपून ठेवण्याचं ठिकाण कोणतं होतं? तर पृथ्वी होतं. जुन्या काळचे जे हिरे, माणिक,
पाचू सगळे जे होतं ते सगळं लपवून ठेवणं म्हणजे एक सुरक्षित जागा म्हणजे पृथ्वी. ते लपवून ठेवण्याचं ठिकाण कुठे होतं? पृथ्वीमध्ये होतं. जमीन खोदायचे आणि त्याच्या आत सगळं ठेवायचं. जमीन खोदायचं आणि आतमध्ये ठेवायचं. काही लोक भिंतीमध्ये ठेवायचे, परंतु पृथ्वीचा आधार घेऊन त्यांना लपवण्यात येत असे. आता आम्ही या सगळ्या गोष्टी कुठे ठेवतो? बँकेत. बँकेतील तिजोरीत ठेवतो. पहिल्यांदा पृथ्वीमध्ये ठेवले जायचं, भिंतीमध्ये पण ठेवायचे. पृथ्वी म्हणजे जमीन खोदून त्याच्यामध्ये ठेवलं जायचं. परंतु आता मात्र तसं नाही. आता काय केलं जातं? आता बँकेच्या लॉकरमध्ये, बँकेच्या तिजोरीमध्ये आपण ठेवतो. पण ती सुद्धा पृथ्वीच आहे, कारण लोखंड सुद्धा पृथ्वीपासून प्राप्त झालेला आहे. सगळे धातू अधातू कुठून आहेत? सगळे धातू हे पृथ्वीमधूनच मिळालेले आहेत. पृथ्वीच्या पोटात सगळं आहे आणि ते आपण खोदून काढलेलं आहे. आणि म्हणून म्हटलंय समर्थानी, नाना रत्ने हिरे परिसम, नाना धातू द्रव्यांश गुप्त प्रगट कराव्यास पृथ्वीविन नाही. मग बँकेतील तिजोरीत आपण ठेवतो, पण ती सुद्धा काय आहे? पृथ्वीच आहे. जितका जेवढा पदार्थ आहे तेवढा सगळा पृथ्वीचा घटक आहे. समर्थ म्हणतात का किती या पृथ्वीवर आपल्याला पाहायला मिळतं आहे हो, भरमसाठ आहे, भरपूर काही या पृथ्वीवर आहे, ते सगळं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलंय, मेरू मांदार हिमाचळ, नाना अष्टकुळाचळ, नाना पक्षी मच्छव्याळ भूमंडळी, नाना समुद्रा पैलीकडे, भोवते आवर्णोदकाकडे, असंभाव्य तुटलेकडे भूमंडळाचे. मग आता समर्थ म्हणतात आहे अजून काय काय आहे? नाना रत्न सांगितली, गडकोठ पुरे पट्टण, नाना देश सांगितले, सगळं काही आहे. पण त्याच्या पलीकडे अजून काय आहे? तर मेरू मांदार हिमालय, तसंच नील निषद विंध्य माल्यवान गंधमादन हेमकूट हे अष्टकुल पर्वत, नाना पक्षी, नाना सर्प इत्यादी सगळेच्या सगळे पृथ्वीच्याच आधाराने राहतात आहे. सगळ्यांना पृथ्वीचा आधार आहे. या भूमंडळामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी दिसतात आहे त्या सगळ्या पृथ्वीच्या आधारावर आहेत. या आपल्या वसुंधरेच्या आधारावर आहेत. पृथ्वीच्या आपल्या डोळ्यांनी दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टी. मग या भूमंडळामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतात? मेरू मांदार आहे, मांदार पर्वत आहे, मेरू पर्वत आहे, मांदार पर्वत आहे, हिमालय पर्वत आहेत, अष्टकुळ या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि इतकंच नाही तर नाना प्रकारचे पक्षी याच पृथ्वीवर आहेत. मच्छ म्हणजे मासेही आहेत बघा, वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. व्याळ म्हणजे मोठमोठे सर्प आहेत. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी पृथ्वीवर राहतात आणि ते सुद्धा देह धारण करतात. तो सुद्धा पृथ्वीचाच आहे. पृथ्वीपासूनच त्यांना तो देह प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात मेरू मांदार हिमाचळ, नाना अष्टकुळाचळ, नाना पक्षी मच्छव्याळ भूमंडळीचे, नाना समुद्रा पैलीकडे, भोवते आवर्णदकाकडे, असंभाव्य तुटलेकडे भूमंडळाचे. मग नाना समुद्रापलीकडे, नाना समुद्रांच्या पलीकडे पृथ्वीच्या भोवती जे आवर्णदकाचे कडे आहेत, म्हणजे नाना समुद्रा पलीकडे भोवते आवर्णदकाकडे म्हणजे नाना समुद्रांच्या पलीकडे पृथ्वीच्या भोवती जे आवर्णदकाचे कडे आहे, जे पृथ्वीचे मोठमोठे असंभाव्य तुटके कडे आहेत, ते असंभाव्य तुटले कडे भूमंडळाचे. म्हणजे पृथ्वीवर नाना प्रकारचे समुद्र आहेत. आपल्याला माहिती आहे नाना प्रकारचे 7 समुद्र, नाना प्रकारचे पृथ्वीवर खूप समुद्र आहेत. मग नाना प्रकारचे समुद्र आहेत आणि त्या समुद्राच्या आजूबाजूला मोठमोठ्याले असंभाव्य असे पर्वत सुद्धा आहेत. मोठमोठे, भयंकर मोठे. त्याचे कडे आहेत ते तुटतात आणि शेवटी कुठे येतात? तो पृथ्वीवर येऊन पडतात. आणि मग त्यामध्ये गुप्त विवरे, काय सांगितलंय? त्यामध्ये गुप्त विवरे, लहान थोरे अपारे, तेथे निबिड अंधकारे वस्ती कीजे. मग त्यामध्ये गुप्त विवरे, त्यामध्ये समर्थ म्हणतात आहे गुप्त विवर तयार झालेली आहेत. कारण पाणी आहे आणि पाण्यामुळे खड्डे विवर तयार झालेली आहेत. म्हणून म्हटलंय समर्थाने नाना समुद्रा पैलीकडे, भोवते आवर्णदकाकडे, असंभाव्य तुटलेकडे भूमंडळाचे. त्यामध्ये गुप्त विवरे, लहान थोरे अपारे, तेथे निबिड अंधकारे वस्ती की जे, म्हणजे त्यामध्ये जे कडे पडतात तुटलेले
असंभाव्याचे तुटके कडे पडतात. त्यामध्ये समर्थ म्हणतात लहान थोर अशी अपार गुप्त विवर आहेत. त्यात निबिड अंधार भरून राहिलेला आहे. निबिड अंधार तिथे आहे आणि म्हणून म्हटलंय निबिड अंधाराने. म्हणजे समर्थ म्हणतात त्यामध्ये गुप्त विवरे लहान थोरे अपार आहे. तेथे निबिड अंधकारे वस्ती कीजे. निबिड अंधाराने त्या ठिकाणी वस्ती केलेली आहे. कोणी? अंधाराने. निबिड अंधार आहे, भरपूर अंधार आहे. जिथे खोल अशी विवर तयार झाली, दऱ्या तयार झाल्या, अनेक प्रकारच्या गुहा तयार झालेल्या आहे. तिथे प्रकाशच नाही आहे, आतमध्ये आहे. ते डोंगराच्या आतमध्ये दरी तयार झाल्या आणि या सगळ्यांमध्ये निबिड असा अंधार आहे, घनदाट असा अंधार आहे. आणि म्हणून पुढे समर्थ देतात आवर्ण दख ते अपार, त्याचा कोण जाणे पार. उदंड दाटले जळचर असंभाव्य मोठे, त्या जीवनास आधार पवन. निबिड दाट आणि घन, फुटो शकेना जीवन कोणेकडे. त्या प्रभंजनासे आधार, कठीणपणे अहंकार. ऐसा त्या भूगोळाचा पार कोण जाणे. नाना पदार्थांच्या खाणी, धातू रत्नांच्या दाटणी. कल्पतरू चिंतामणी अमृतकुंडे. नाना दीपे नाना खंडे, वसती उद्वंसे उदंडे. तेथे नाना जीवनाची बंडे वेगळाली. मेरू भवते कडे कापले, असंभाव्य कडोसे पडिले. निबिड तरू लागले नाना जिनसी. मग आवर्ण डोके ते अपार, त्याचा कोण जाणे पार. उदंड दाटले जळचर असंभाव्य मोठे. म्हणजे त्या अपार आवर्ण डोकाचा पार कोण जाणू शकेल. त्यात असंभाव्य असे मोठमोठे जलचर उदंड दाटलेले आहेत. म्हणजे त्या विवरांमध्ये जे तिथं जे विवर झालेले आहे ते पर्वत मोठमोठे समुद्राच्या बाजूला असलेले, त्याची ज्या कडा बाजूच्या कडा ज्या पडतात आहे त्याच्यामुळे प्रचंड मोठा असे विवर पडलेले आहेत. आणि त्यात खूप मोठा घनदाट अंधार झालेला आहे. गुहा तिथे आहेत आणि कुठेही तिथे उजेड नाही, भरपूर अंधार आहे, घनदाट अंधार आहे, खोल दऱ्या आहेत. मग या विवरांमध्ये त्या पाण्यामध्ये उदंड जलचर आहेत. लहानातल्या लहान माशीपासून मोठ्यातला मोठा देवमाशीपर्यंत अनेक प्रकारचे मासे, अनेक प्रकारचे जलचर, मगरी, सुसरी याच जलामध्ये आहेत. ते कोण जाणू शकेल. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी आवर्ण डोके ते अपार, कोण जाणे, कोण त्याचा कोण जाणे पार. उदंड दाटले जळचर असंभाव्य मोठे. म्हणजे त्या अपार आवर्ण डोकाचा पार कोण जाणू शकेल. आणि त्यामध्ये असंभाव्य असे मोठमोठे जलचर उदंड दाटलेले आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात त्या जीवनाचा आधार पवन. काय म्हटलंय. त्या जीवनास आधार पवन. त्या पाण्याला कोणाचा आधार आहे. त्या जीवनास आधार पवन. पवन वाऱ्याचा आधार आहे. त्या पाण्याला वाऱ्याचा आधार आहे. आणि म्हणून म्हटलंय त्या जीवनाचा आधार पवन. निबिड दाट आणि घन, फुटो शकेना जीवन कोणेकडे. मग त्या जीवनाला वायू हा आधार आहे आणि तो वायू निबिड घनदाट आहे. आणि म्हणून ते पाणी कोणीकडेही फुटून वाहून जाऊ शकत नाही. काय म्हटलंय. एकतर त्याच्यामध्ये आधार वायू आहे आणि तो निबिड आहे, घनदाट आहे. आणि म्हणून ते पाणी कुठेही फुटून जाऊ शकत नाही, फुटून वाहून जाऊ शकत नाही. म्हणून म्हटलंय निबिड दाट आणि आणि घन, फुटो शकेना जीवन कोणेकडे. म्हणजे आजूबाजूला सगळीकडे पाणी आहे, पण त्या पाण्याला थांबवण्याचं काम त्या पृथ्वीने केलेलं आहे आणि त्याला सहाय्यभूत झालेला आहे तो वारा आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात वाऱ्याला प्रभंजन असे म्हटलेलं आहे. काय म्हटलंय. प्रभंजन. म्हणून पुढे म्हटलंय त्या प्रभंजनासी आधार. त्या प्रभंजनासी आधार, कठीणपणे अहंकार. ऐसा त्या भूगोळाचा पार कोण जाणे. नाना पदार्थांच्या खाणी, धातू रत्नांच्या दाटणी. कल्पतरू चिंतामणी अमृतकुंडे. नाना दीपे नाना खंडे, वसती उद्वंसे उदंडे. तेथे नाना जीवनाची बंडे वेगळाली.
मेरू भवते कडे कापले, असंभाव्य कडोसे पडिले, निबिड तरू लागले नाना जिनसी. म्हणजे त्या प्रभंजनाचे आधार, त्या भूमीचा जो प्रताप आहे, कठीणपणे अहंकार, ऐसा त्या भूगोळाचा पार कोण जाणे. त्या भूमीचा जो प्रताप आहे तो कोणी सांगावा, कोणामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. प्रभंजन हा शब्द हनुमंतांच्या स्तोत्रात येतो बघा. अंजनी सुता रामदूता प्रभंजना. मग त्या प्रभंजनाला समर्थ म्हणतात, त्या वायूला, प्रभंजनाला, वायूला ते काठिण्याने अहंकाराचा आधार असतो. अशा त्या ह्याचा पार कोण, भूगोळाचा पार, त्या गोळाचा पार कोण बरे जाणू शकेल. मग समर्थ म्हणतात, त्या प्रभंजनाचे आधार, कठीणपणे अहंकार, ऐसा त्या भूगोळाचा पार कोण जाणे. मग ती कठीणता जी आहे ती अहंकाराचं रूप आहे असं समर्थ म्हणतात आहे. म्हटलं ती जी कठीणपणाचं जो अहंकाराचं रूप आहे ते कठीणता, आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे, त्या प्रभंजनाचे आधार, कठीणपणे अहंकार, ऐसा त्या भूगोळाचा पार कोण जाणे. नाना पदार्थाच्या खाणी, धातू रत्नांच्या दाटणी, कल्पतरू चिंतामणी अमृतकुंडे. मग पृथ्वीवरच नाना पदार्थांच्या खाणी आहेत. नाना खाणी, नाना वाणी. समर्थांनी म्हटलंय की पृथ्वीवर नाना पदार्थांच्या खाणी आहेत, धातू रत्नांच्या दाटणी, तसेच नाना धातू रत्न यांच्या खाणींचीही तिथे दाटी झालेली आहे. कल्पतरू चिंतामणी अमृतकुंडे. मग कल्पतरू आहेत, अमृतकुंडे आहे, चिंतामणी ही काय आहे, सगळं पृथ्वीवरच आहेत. आणि म्हणून पुढे म्हटलंय, या ठिकाणी समर्थ म्हणतात, पृथ्वीवर नाना प्रकारच्या खाणी आहेत, अनेक धातू आहेत, रत्न आहेत, कल्पतरू आहेत, अनेक चिंतामणी आहेत आणि अमृताचे कुंड त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून म्हटलंय, नाना पदार्थाच्या खाणी, धातू रत्नांची दाटणी, कल्पतरू चिंतामणी अमृतकुंडे. नाना दीपे नाना खंडे, वसती उद्वंसे उदंडे, तेथे नाना जीवनाची बंडे वेगळाली. मग नाना पदार्थांच्या खाणी तिथं आहेत, अमृतकुंडे आहेत, चिंतामणी आहेत, हे सगळं पृथ्वीवर आहे. मग नाना दीपे नाना खंडे, तिथे काय सांगितले समर्थाने, नाना दीपे नाना खंडे. मग या पृथ्वीवर नाना बेट आहेत, नाना खंड आहेत, तसेच वसती उद्वंसे उदंडे, तसेच उदंड ओसाड प्रदेशही आहेत. तेथे नाना जीवनाची बंडे वेगळाली. मग जेथे नाना प्रकारच्या प्राण्यांचे वेगवेगळे समुदाय आहेत, अशी ही स्थानही इथं आहेत. म्हणजे अनेक दीप आहेत, त्या दीपांबरोबर अनेक खंडही आहेत. समर्थांनी त्यावेळेस पृथ्वीचा अभ्यास केला. 9 खंड पृथ्वी म्हणतो आम्ही, अनेक खंड पृथ्वीचे आहेत, वेगवेगळे दीप आहेत, तोही छोटा छोटा खंडच आहे. याच ठिकाणी म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात आहे, नाना दीपे नाना खंडे, वसती उदंसे उदंडे, तेथे नाना जीवनाची बंडे वेगळाली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर आम्ही गेलो तर नाना प्रकारचे जीव त्या ठिकाणी वास करतात आहे. सगळीकडे एकच सारखे सजीव आहेत का, एकच सारखे जीव आहेत का, नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे जीव वेगवेगळ्या ठिकाणी वास करतात आहे, सगळ्या ठिकाणी एकच नाही. प्रत्येक ठिकाणी जर आम्ही गेलो तर नाना प्रकारचे जीव तिथे वास करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि म्हणून समर्थांनी पुढे दिलं आहे, मेरू भवते कडे कापले, असंभाव्य कडोसे पडिले, निबिड तरू लागले नाना जिनसी. मग मेरू भोवती कापलेले जे कडे आहेत त्यातून समर्थ म्हणतात, असंभाव्य कडोसे पडिले, कडसे पडले अथवा डोंगराच्या पडलेल्या छायाकृती आहेत, त्यामुळे नाना प्रकारचे निबिड वृक्ष उगवलेले आहेत. आता कडोसे म्हणजे कवडसे. काय म्हटलंय समर्थाने, कडोसे म्हणजे समर्थ म्हणतात कवडसे. असंभाव्य कडोसे पडिले, मेरू भोवते कडे कापले. मग मेरू पर्वत किती उंच आहे हो, आपल्याला माहिती आहे, खूप उंच आहे मेरू पर्वत. मग त्याच्या कडा कापल्या जातात आणि त्या ठिकाणाहून सूर्याची किरणे पृथ्वीवर येतात. मग कवडसे येतात, आपल्याला माहिती आहे बघा, सकाळी पहाटे आपण दरवाजा खोलला की सगळी ती कवडसं आपल्या घरामध्ये येतात बघा, डायरेक्ट चुलीकडे.
पहिलीच्या ठिकाणी ते आता दिसायचे, आता स्लॅबमुळे कुठे दिसत नसेल, परंतु डायरेक्ट ती किरण जी आहे ती कवडसे सूर्याची कवडसं आपल्या घरामध्ये येऊन पडतात, तिरपी येतात. म्हणून कवडसे येतात आणि निबिड प्रकारचा जो घनदाट असलेला अरण्याचा भाग आहे त्या ठिकाणी तरु निर्माण, तसंच तिथे तरु निर्माण होतात. आणि म्हणून म्हटलेले समर्थाने पुढे दिलेले आहे, त्या सन्निध लोक जेथे सूर्याचे फिरे चाक, चंद्राद्री द्रोणाद्री मैनाक महागिरी, महादेशी पाषाण भेद, नाना जिनसी मृत्तिका भेद, नाना विभूती छंदबंद नाना खाणी. मग आता समर्थ म्हणतात त्या सन्निध लोक. मग त्या सन्निध पृथ्वीवर, समर्थांनी पृथ्वीवर असलेल्या सगळ्या पर्वतांचा विचार केलेला आहे. त्याच्या जवळ लोकालोक पर्वत असून तेथे सूर्यांचं चक्र फिरत असतं, सूर्याचं चक्र तिथे फिरत असतं. याशिवाय चंद्राद्री, द्रोणाद्री, मैनाक इतरही मोठमोठे पर्वत या पृथ्वीवरच येतात, म्हणजे या पृथ्वीवरच आहे. मग समर्थाने पृथ्वीवर असलेल्या सगळ्या पर्वतांचा विचार या समासामध्ये सांगितलेला आहे. या ठिकाणी समर्थाने सगळ्याचा विचार केलेला आहे. सगळे पर्वत, जे काही पर्वत आहेत, मेरू पर्वत आहे, मांदार पर्वत, हिमालय पर्वत, सगळे पर्वत. आणि आता दिला आहे तो काय दिला आहे समर्थाने, लोकालोक पर्वत, म्हणजे सगळे पर्वत या पृथ्वीवर असलेल्या सगळ्या ठिकाणी सूर्याचे चक्र फिरते आहे. लोकालोक, त्या सानिध्य लोकालोक जेथे सूर्याचे फिरे चाक, म्हणजे जेवढे काही पर्वत आहेत ते सगळे पर्वत समर्थाने इथे दिले आहेत. आणि समर्थाने सांगितलंय की पृथ्वीवर असलेल्या सगळ्या पर्वतांचा समर्थाने विचार केला, पण या पृथ्वीवर असलेल्या सगळ्या ठिकाणी काय सांगितलंय, पृथ्वीवर असलेल्या सगळ्या ठिकाणी सूर्याचे चाक फिरते आहे. ते कुठेही असो, सगळ्या ठिकाणी सूर्याचं चाक कसं आहे, फिरत आहे. जिथे माणूस आहे तिथे, जिथे सृष्टी, जिथे जीवसृष्टी आहे त्या ठिकाणी सूर्य आहे. काय सांगितले बघा, जिथे मानवसृष्टी, जीवसृष्टी आहे, कारण सूर्यप्रकाशाशिवाय काहीच नाही, वनस्पती नसणार, प्राणी मरून जातील, पाणी नाही, काहीच नाही हो, काहीच मिळणार नाही. मग सूर्याचं चक्र सगळीकडे आहे, सूर्याचं चाक सगळीकडे फिरतं आहे. मग जिथे माणूस आहे तिथे म्हणजे तिथे माणूस आहे, जिथे जीवसृष्टी आहे त्या ठिकाणी सूर्य आहे, आणि त्या ठिकाणी पृथ्वी आहे, त्या ठिकाणी पाणी आहे. मग पाणी, पृथ्वी आणि सूर्य या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या तिन्ही गोष्टींमुळे हे सगळं चाललेलं आहे. मग म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने की पाणी, पृथ्वी आणि सूर्य या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि या 3 गोष्टी असल्या की तिथे जीवसृष्टी निर्माण होते. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने की जिथे या 3 गोष्टी आहेत तिथे जीवसृष्टी असणारच आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात त्या ठिकाणी अशा प्रकारे चंद्राद्री आहे, द्रोणाद्री पर्वत आहे, त्यात मैनाक नावाचा महान असा पर्वत आहे. अशा प्रकारची नाना पर्वत इथं समर्थाने दिलेली आहे. सगळ्या समर्थाने पर्वतांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. जे काही सृष्टीवर, म्हणजे जे काही या पृथ्वीवर आहे, ती जीवसृष्टी असो, मानव असो, प्राणी असो, समर्थाने सांगितलं जे काही सगळं या जे पृथ्वीवर आहे ते सगळं समर्थाने या समासामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. समर्थाने भरपूर दिलेला आहे. किती समर्थांचा सूक्ष्म अभ्यास होता. समर्थ सगळं आपल्याला देत आहेत. आपला बाप आपल्याला सगळं देत असतो, परंतु आपण तेवढं घेण्याची पण आपली कुवत पाहिजे. आपण तेवढा अभ्यास केला पाहिजे. 2 वेळची नामस्मरण उपासना आपण केली पाहिजे. भगवंत आपल्याला भरपूर देत असतो, आपण कुठे कमी पडता कामा नये. देणारा देतच आहे, देणारा भरपूर देतो आहे, परंतु घेणाऱ्याचे हात मात्र काय आहेत, दुबळे आहेत. मग घेणाऱ्याने भरपूर घेतलं पाहिजे. वक्ता श्रोता श्रीराम समर्थ. समर्थ म्हणतात सगळं समर्थाने दिलेलं आहे, काहीही ठेवलेलं नाही. सूक्ष्मातला सूक्ष्म विचार समर्थाने मांडलेला आहे. मग या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे आणि समर्थ चरणी आपण लीन व्हायला पाहिजे. त्या भगवंताला आपण ओळखलं पाहिजे, ज्याच्या अधिष्ठानावर ही जीवसृष्टी चाललेली आहे, ज्याच्या अधिष्ठानावर हे सगळं चाललेलं आहे, त्याला विसरून चालणार नाही.
आणि म्हणून समर्थांनी इथे सगळं दिलेलं आहे. समर्थ सांगतात आहे, आता समर्थांनी पुढे दिलंय, सगळे जगातील असलेले पृथ्वीवर, या जगभरात पृथ्वीवर असलेले जे जे काही पर्वत आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख समर्थांनी इथे केलेला आहे. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे, नाना देशी पाषाण दे भेद, नाना जिनसी मृतिका भेद, नाना विभूती छंद बंद नाना खाणी, बहुरत्न हे वसुंधरा, ऐसा पदार्थ कैचा दुसरा, अफाट पडिले सैरा वैरा जिकडे तिकडे. मग नाना देशी पाषाण भेद म्हणजे या पृथ्वीवर नाना देश आहेत, नाना देशी पाषाण भेद, नाना जिनसी मृत्तिका भेद. मग त्यात अनेक प्रकारचे पाषाणांचे, मृत्तिकांचे, नाना जिनसांचे भेद आपल्याला आढळून येतात या पृथ्वीवर. तसेच नाना विभूती आहेत, नाना छंद आहेत, नाना बंध आहेत, नाना खाणी आहेत. हे सगळंच्या सगळं आपल्याला या पृथ्वीवर आढळून येतं. सगळेच्या सगळं या पृथ्वीवर समर्थाने दिलेलं आहे. आणि मग पृथ्वीवर तुम्ही गेले तर अनेक प्रकारचं तिथे आम्हाला मातीचे प्रकार दिसतात बघा. मृत्तिका भेद, त्यालाच मृत्तिका भेद असं म्हटलेलं आहे. त्या मृत्तिकेला जर खोदलं गेलं तर आम्हाला पाषाणाचा भेद दिसतो. पाषाण सुद्धा भरपूर आहेत या पृथ्वीवर, अनेक पाषाण भेद आहेत. पाषाणांमध्ये भरपूर प्रकार आहेत. कुठे कडक आहे, कुठे असा काळा पाषाण आहे, कुठे लाल पाषाण आहे, कुठे भुसभुशीत अशी माती आहे, कुठे लाल लाल रंगाची माती आहे, कुठे चिकट माती आहे, तर कुठे समर्थ म्हणतात आहे भुसभुशीत आहे, कुठे नाना प्रकारची म्हणजे त्या भूमातेची नाना प्रकार आहेत, नाना रूप आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे रूप आहेत. खडकांमध्ये वेगळे प्रकार, मातीमध्ये वेगळे प्रकार, मृत्तिका म्हणजे माती, नाना जिनसांचे, पाषाणांचे भरपूर नाना विभूती आहेत, नाना छंद बंद सगळं वेगवेगळं आहे. नाना खाणी आढळतात, एकाच प्रकारच्या नाही, अनेक प्रकारच्या खाणी आढळतात. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की इथे या पृथ्वीवर सगळं काही आढळतं आहे. प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या खाणी आहेत, मृत्तिका आहेत. मातींचेच प्रकार किती आहेत. कोकणातील माती वेगळी आहे, गोव्यात गेल्यावर गोव्यातील माती वेगळी, इकडे रत्नागिरीला आल्यावर तिकडची वेगळी, कोल्हापूरला गेल्यावर तिकडची वेगळी, मुंबईला आल्यावर तिकडची. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये पाषाणामध्ये दगडात पण किती प्रकार आहेत. काही जांबा दगड आहे म्हणजे लाल दगड आहे, किंवा काळा दगड आहे, चून खडक, अजून खूप खूप काही. त्या एकाच वाळू किती प्रकारच्या आहेत. जेव्हा आपण घर बांधतो ते बारीक वाळू, मोठी वाळू, जाडा खडक, बारीक खडक, मीडियम खडक, किती प्रकार आहेत त्याचे. मग तसंच समर्थ म्हणतात आहे, या पृथ्वीवर अनेक प्रकारचे भेद आपल्याला आढळून येतात आहे. अनेक प्रकारचे भेद या ठिकाणी आहेत, भरपूर भेद आहेत. सगळे हे समर्थाने दिलेलं आहे. मग म्हणून समर्थ पुढे म्हणतात, नाना देशी पाषाण भेद, नाना जिनसी मृत्तिका भेद, नाना विभूती छंद बंद नाना खाणे, बहुरत्न हे वसुंधरा, ऐसा पदार्थ कैचा दुसरा, अफाट पडिले सैरा वैरा जिकडे तिकडे, अवघी पृथ्वी फिरवून पाहे, ऐसा प्राणी कोण आहे, दुजी तुळना नसा आहे धरणी विषयी. म्हणजे अवघी, समर्थ म्हणतात बहुरत्न हे वसुंधरा, ऐसा पदार्थ कैसा दुसरा. समर्थ म्हणतात पृथ्वी इतकी मोठी आहे, इतकी विशाल आहे की त्या संबंध पृथ्वीवर एक मनुष्य फिरून येऊ शकत नाही. एक मनुष्य फिरून येऊ शकतो का? नाही. एवढी पृथ्वी विशाल आहे. काय म्हटलंय? बहुरत्न हे वसुंधरा, ऐसा पदार्थ कैचा दुसरा. बहुरत्न म्हणजे अनेक रत्नांनी नटलेली ही वसुंधरा आहे. बहुरत्न वसुंधरा असं तिला म्हटलेलं आहे. म्हणूनच म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे? वसुंधरा. या पृथ्वीला काय दिलेलं, काय म्हटलेलं आहे? बहुरत्न वसुंधरा असं म्हटलेलं आहे. कारण समर्थ म्हणतात, ऐसा पदार्थ कैचा दुसरा, अफाट पडिले सैरा वैरा जिकडे तिकडे. म्हणजे या पृथ्वीसारखा अफाट आणि जिकडे तिकडे सैरा वैरा पसरलेला दुसरा पदार्थ कुठला असणार आहे? कुठलाच नाही हो. पृथ्वी एकलाची एकच आहे. म्हणजे एकटी अशीच आहे की जिच्यासारखं दुसरं कोणीच नाही. बहुरत्न, अवघी पृथ्वी फिरवून पाहे, ऐसा प्राणी कोण आहे? खूप उत्तमाचा प्रश्न आहे बघा. ऐसी अवघी पृथ्वी फिरवून पाहे, ऐसा प्राणी कोण आहे? दुजी तुळना नसाहे धरणीविषयी. म्हणजे सर्व पृथ्वी हिंडून पाहू शकेल असा प्राणी कोण असणार आहे?
आत्तापर्यंत तसा प्राणी झालेला नाही. या धरणीशी तुलना करता येईल असा पदार्थच नाही. असा व्यक्ती तर सोडा, पदार्थच नाही, कोणीच नाही. ही संपूर्ण पृथ्वी एवढी मोठी आहे की एक माणूस संपूर्ण आपलं आयुष्य संपलं तरी हे फिरून संपणार नाही. आपलं आयुष्य संपून जाईल, परंतु ही पृथ्वी फिरून काही आपल्याला होणार नाही. आपलं आयुष्य त्यामध्ये संपून जाईल. आणि म्हणून म्हटलंय समर्थाने की पृथ्वी इतकी मोठी आहे, इतकी विशाल आहे की एक मनुष्य फिरून ती येऊ शकत नाही. सर्व पृथ्वी हिंडून पाहू शकेल असा कोणी प्राणी असणार आहे? या धरणीशी तुलना करता येईल असा पदार्थच कोणी नाही. म्हणून ज्या काळात समर्थ होते 1908 साल, त्यावेळेचं विज्ञानाचा एवढा प्रसार झाला नव्हता त्यावेळी. त्यामुळे आकाशातून धावणारी विमानं नव्हती, जमिनीवरून चालणारी रेल्वे नव्हती, बसेस, गाड्या नव्हत्या. त्यावेळेस घोडदौड आणि रथ याच्या माध्यमातून लोक प्रवास करत होते. या माध्यमाचाच प्रवास होत होता. कारण त्यावेळी ट्रेन पण नव्हती, विमान पण नव्हते, गाड्या पण नव्हत्या, बस पण नव्हते, काहीच नव्हतं, घोडे आणि पायी. मग त्यावेळेस समर्थ म्हणतात रथाचा वापर केला जात होता. आणि म्हणून समर्थ म्हणतात की संपूर्ण पृथ्वीवर एका माणसाने कसं फिरावं? वाहन काहीच नाही. आता आपण काही वेळा म्हणजे पृथ्वी, आपल्याला दिल्लीला जायचं असेल तर आपण लगेच पोहोचू शकतो, पण तसं त्यावेळी नव्हतं. आता तसं आलेलं आहे. आता विज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे की आपण काही 1 तासात 2 तासात आपण सगळीकडे फिरू शकतो. कुठे जायचं असेल तर जाऊ शकतो. परंतु संपूर्ण पृथ्वीवर एका माणसाने त्यावेळी कसं फिरावं? आज मानव विमानाच्या माध्यमातून पृथ्वीवर भ्रमण करतो. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तत्क्षणी जातो. कशामुळे? विमानाने जातो, विमान आहे म्हणून. पण तो संबंध पृथ्वी पाहू शकेल असा आजही कोणी सापडणार नाही. संपूर्ण पृथ्वी पाहू शकेल असा आजही कोणी सापडणार नाही की ज्याने सगळी पृथ्वी पायाखालून घातली आहे. त्यांनी प्रत्यक्ष भ्रमण पृथ्वीवर केलेलं आहे. आणि एकही जागा सुटली नाही की जिथे मी जाऊन आलो नाही, असा कोणीही म्हणू शकणार नाही. असं कोण म्हणू शकेल का? नाही, असं कोणीही म्हणू शकणार नाही. म्हणून समर्थाने पुढे दिलेलं आहे की ज्याने सगळी पृथ्वी पायाखालून घातली आहे असं कोणी म्हणणार नाही. आणि एकही जागा सुटली नाही की मी जिथे जाऊन आलो नाही, असं कोणीही म्हणू शकणार नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, असा कोण आहे एवढा फिरणारा? कोण आहे असा एवढा फिरणारा? असा कोण आहे? म्हणून पृथ्वीला दुसरी उपमा देता येत नाही. पृथ्वीसारखी पृथ्वीला दुसरी उपमा देता येते का? नाही. एवढी महान अशी पृथ्वी आहे, एवढी महान आहे ती. आणि म्हणून पुढे दिलंय समर्थाने, अवघी पृथ्वी फिरवून पाहे, ऐसा प्राणी कोण आहे? दुजी तुळना नसाहे धरणीविषयी. नाना वल्ली नाना पिके, देशोदेशी अनेके, पाहो जातात सारख्या सारखे एकही नाही. स्वर्ग मृत्यू आणि पाताळे, अपूर्व रचली 3 ताळे, पाताळ लोकी महाव्याळे वस्ती कीजे. नाना वल्ली बिजाची खाणे त्या त्या ठिकाणचीच आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात, नाना वल्ली नाना पिके, या पृथ्वीवर नाना प्रकारच्या वेली आहेत. नाना वल्ली म्हणजे वेली. नाना वल्ली नाना पिके, नाना प्रकारच्या वेली आहेत, पिकं आहेत, नाना प्रकारचे आहेत, जे आपल्याला काही माहीत पण नाही. नाना प्रकारचे तरू आहेत, नाना प्रकारची पिकं आहेत. आणि आपल्या देशा परत्वे वेगवेगळी आहे. प्रत्येक देशानुसार ती वेगवेगळी आहेत. म्हणजे किती प्रकार असतील विचार करा. मग देशोदेशी अनेक प्रकारच्या वेली, नाना प्रकारचे अन्नधान्य आहेत. पण आश्चर्य म्हणजे एकासारखं दुसरं एकही नाही हो, एकासारखं दुसरं एकही नाही. आणि म्हणून पुढे म्हटले, कुठेही जा, कुठे भाताचं पीक आहे, कुठे गव्हाचं आहे, कुठे ज्वारीचं पीक आहे, कुठे सोयाबीनचं पीक आहे, कुठे भुईमुगाचं पीक आहे, कुठे फळफळांची जागा आहे, कुठे भाताची शेती केली जाते, कुठे ऊसाची शेती केली जाते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमीप्रमाणे तशा प्रकारची तिथे वल्ली व पिकं निर्माण होतात. आणि म्हणून पुढे म्हटलंय, स्वर्ग मृत्यू आणि पाताळे, अपूर्व रचली 3 ताळे, पाताळ लोकी महाव्याळे वस्ती कीजे. नाना वल्ली नाना पिके, देशोदेशी अनेक प्रकारच्या वेली आहेत. सगळं सांगितलं समर्थाने. आणि आता म्हणतात आहे, स्वर्ग मृत्यू आणि पाताळे, स्वर्ग मृत्यू आणि पाताळे, अपूर्व रचली 3 ताळे, पाताळ लोकी महाव्याळे वस्ती कीजे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ
3 ताळं दिलेली आहेत. स्वर्ग म्हणजे सगळ्यात वरचा, मृत्यूलोक म्हणजे आपला मधला आणि खाली पाताळ म्हणजे 3 ताळामध्ये. नाना प्रकारची रचना ही पृथ्वीमध्येच आहे. भगवंतांनी स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ अशा 3 अपूर्व लोकांची रचना केली आहे. पाताळात मोठमोठ्या सर्पांनी वस्ती केलेली आहे. पाताळ म्हणजे आपल्या खाली, स्वर्ग म्हणजे आपल्या वरती, आपण मृत्यूलोक आहे. म्हणजे पाताळामध्ये वेगवेगळ्या व्याळ म्हणजे सर्पांनी वस्ती केलेली आहे. आणि म्हणून म्हटलंय नाना वल्ली बीजांची खाणी. पुढे दिलेला आहे समर्थाने, नाना म्हणजे भगवंतानी स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ अशा 3 अपूर्व लोकांची रचना केलेली आहे. आणि पुढे समर्थ म्हणतात नाना वल्ली बीजांची खाणी, नाना वल्ली बीजांची खाणी, ते हे विशाळ धरणी, अभिनव कर्त्यांची करणी होऊन गेली. गड कोठ नाना नगरे, पुरे पट्टणे मनोहरे, सकळा ठाई जगदेश्वरे वस्ती किजे. महाबळी होऊन गेले, पृथ्वीवरी चौताळले, सामर्थ्य निराळे राहिले, हे तो घडेना. श्रीराम समर्थ. मग आता समर्थाने अपूर्व रचली 3 ताळे. मग आणि पाताळामध्ये समर्थ म्हणतात आहे महावेळे. पाताळामध्ये महावेळे वस्ती की जे म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये मोठमोठे सर्प आहेत. पृथ्वी सुद्धा त्यांच्या आधाराने राहते आहे. शेष आपण म्हणतो पृथ्वीच्या, बघा पृथ्वीच्या पोटामध्ये, आपल्याला तेही माहीत नसेल, काही काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात, पण आता बघा पृथ्वीच्या पोटामध्येही पृथ्वी कोणाच्या आधारावर आहे, तर ते मोठमोठे जे सर्प आहेत त्यांच्या आधारावर आहे. पृथ्वी सुद्धा त्यांच्या आधाराने राहते आहे. म्हणून आपण असं म्हणतो की पृथ्वी ही नागाच्या फणीवर वास करते. म्हणून म्हटलंय नाना वल्ली बीजांची खाणे, ते हे विशाळ धरणी, अभिनव कर्त्याची करणी होऊन गेली. म्हणजे ही पृथ्वी म्हणजे अति विशाळ अशी नाना वल्लींची आणि बीजांची खाणच आहे. आणि ही अंतरात्म्याची मोठी अशी अपूर्व अशी करणी होऊन गेलेली आहे. आणि म्हणून समर्थाने पुढे म्हटलेलं आहे की पुढे त्यांनी दिलेलं आहे गड कोठ नाना नगरे, पुरे पट्टणे मनोहरे. सगळं दिलं आहे. या पृथ्वीवर काय काय आहे ते सगळं समर्थाने दिलेलं आहे. मग गड कोठ नाना नगरे, पुरे पट्टणे मनोहरे, सकळा ठाई जगदेश्वरे वस्ती कीजे. म्हणजे गड आहेत, कोट आहेत, नाना नगरं आहेत, पुरे पट्टणे सगळं मनोहर असून त्या सर्वांच्या ठाई जगदीश्वराने वस्ती केलेली आहे. आणि म्हणून समर्थाने इथे म्हटलं आहे की समर्थ म्हणतात या पृथ्वीवर अशी जागा नाही की ज्या ठिकाणी परमेश्वर नाही. गडांमध्ये आहे, कोठांमध्ये आहे, नगरांमध्ये आहे, पुरांमध्ये आहे, पट्टणांमध्ये आहे, अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या या बगीचांमध्ये आहे, नाना प्रकारच्या वस्त्यांमध्ये भगवंत आहे. भगवंत नाही अशी जागाच नाही. सगळीकडे भगवंत भरून पुरून उरलेला आहे. आणि म्हणून म्हटलंय गड कोठ नाना नगरे, पुरे पट्टणे मनोहरे, सकळा ठाई जगदेश्वरे वस्ती कीजे. या सगळ्यांच्या ठाई, या सगळ्यांच्या ठिकाणी त्या जगदीश्वराने वस्ती केलेली आहे. आणि म्हणून म्हटलंय महाबळी होऊन गेले, पृथ्वीवरी चौताळले, सामर्थ्य निराळे राहिले, हे तो घडेना. असंभाव्य हे जगती, जीव किती एक जाती, नाना अपरम ते भूमंडळाती. काय म्हटलंय आहे समर्थाने पुढे दिलेलं आहे, नाना प्रकारचे जीवन पृथ्वीचे नि आधारे, म्हणजे अवतार पंगती भूमंडळावरी. मग महाबळी होऊन गेले, महाबळी होऊन गेले म्हणजे या पृथ्वीवरच समर्थ म्हणतात अनेक बलवान पुरुष होऊन गेले. या पृथ्वीवरच सगळं होऊन गेलं. तसंच सगळं होऊन गेलं तसं समर्थ म्हणतात या पृथ्वीवर अनेक बलवान पुरुष सुद्धा होऊन गेले. महाबळी होऊन गेले, पृथ्वीवरही चौताळले आणि त्यांनी येथेच मोठा पराक्रम गाजवला. सामर्थ्य निराळे राहिले, हे तो घडेना. मग त्या पण आपल्या या सामर्थ्याच्या बळावर ते पृथ्वीपासून वेगळे राहिले असे तर घडू शकत नाही. त्यांचा पराक्रम मोठा होता, परंतु ते कोणाच्या आधाराने होते? पृथ्वीच्या आधाराने होते. पृथ्वी सोडून राहिले का? नाही. त्यांनी पराक्रम गाजवला, परंतु पृथ्वी मात्र पृथ्वीला ते धरून होते. पृथ्वीला ते सोडून कुठे जाणार होते? म्हणजे पृथ्वीवर अनेक प्रकारचे दैत्य निर्माण झाले. बघा, दशानन रावण,
रावणासारखे अनेक मोठमोठे प्रचंड राक्षस, मोठमोठे दैत्य निर्माण झाले, शक्तिमान निर्माण झाले, शक्तिमान असलेले, सामर्थ्य संपन्न असलेले असं निर्माण झाले. ते सगळे पृथ्वीच्या आधाराने राहिले, पृथ्वीच्या आधारानेच राहिले. आणि शेवटी पृथ्वीवर आपलं सामर्थ्य दाखवून शेवटी पुन्हा ते पृथ्वीमध्येच विलीन झाले, म्हणजे पृथ्वीवरच निर्माण झाले, पृथ्वीवरच त्यांनी पराक्रम दाखविला आणि पृथ्वीमध्येच विलीन झाले. पृथ्वी सोडून कुठेही ते गेलेले नाही. गेलेत का? कुठे नाही. पृथ्वी सोडून जरी त्यांनी किती पराक्रम गाजवला असेल तरी पृथ्वी सोडून ते कुठेही जाऊ शकत नाहीत. म्हणून पुढे दिलंय, असंभाव्य हे जगती, जीव किती एक जिती, नाना अवतार पंगती, भूमंडळावरी, संध्या रोकडे प्रमाण, काही करावा न लगे अनुमान, नाना प्रकारीचे जीवन, पृथ्वीचेनी आधारे, कित्येक भूमी माझी म्हणती, शेवटी आपणची मरोन जाती, कित्येक काळ होता जगती, जैसी तैसी. समर्थ म्हणतात, असंभाव्य हे जगती, जीव किती एक जिती, नाना अवतार पंगती, भूमंडळावरी. म्हणजे समर्थांनी सांगितलंय, ही पृथ्वी खरोखरच असंभाव्य आहे. कित्येक जातीचे जीव, भगवंताच्या अनेक प्रकारच्या अवतारांच्या पंक्ती या भूमंडळावरच झालेल्या आहेत. या पृथ्वीवरच नाना प्रकारचे म्हणजे या पृथ्वीवरच नाना प्रकारच्या भगवंताने अवतार धारण केलेला आहे. 10 अवतार आपल्याला माहीत आहेत. तसे 24 अवतार दत्तात्रयांचे माहीत आहेत. अनेक देवदेवता, साधू, संत, सज्जन, दुष्ट, सुष्ट, सगळ्या प्रकारचे लोक याच पृथ्वीवर जन्माला आलेले आहेत. त्याचप्रमाणे मनुष्य खाणी आहे, तीही इथेच जन्माला आली. 4 प्रकारच्या खाणी आहेत, जारज, श्वेतज, उद्बीज, या सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या प्रकारच्या खाणी या पृथ्वीवर जन्माला आल्या. म्हणजे या पृथ्वीशिवाय दुसरा आधार नाही, पृथ्वीशिवाय त्यांना आधार नाही. पृथ्वी एकच त्यांचा आधार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की ही पृथ्वी खरोखरच असंभाव्य आहे. म्हणून म्हटलंय, असंभाव्य हे जगती, जीव किती एक जिती, अवतार नाना अवतार पंगती, भूमंडळावरी. म्हणजे ही पृथ्वी खरोखरच असंभाव्य आहे. कित्येक जातीचे जीव, भगवंताच्या अनेक प्रकारच्या अवतारांच्या पंक्ती या भूमंडळावरच निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात, संध्या रोकडे प्रमाण, काही करावा न लगे अनुमान, नाना प्रकारीचे जीवन, पृथ्वीचे ने आधारे. मग जीवन म्हणजे काय आहे? तर जीवन म्हणजे पाणी आहे. काय सांगितलंय? जीवन म्हणजे, समर्थ म्हणतात जीवन म्हणजे पाणी आहे हो. आणि म्हणून मग समर्थ म्हणतात जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे आयुष्य आहे. प्रत्येकाचं जीवन पृथ्वीच्या आधाराने आहे. पृथ्वी नाही तर तो जगू शकत नाही. आणि पाण्याशिवाय मनुष्य जीवन जगू शकणार नाही, म्हणून त्याला सुद्धा जीवन असं म्हणतात. पृथ्वीशिवाय आयुष्य नाही आणि पाण्याशिवायही आयुष्य नाही. आणि म्हणून पाण्याला सुद्धा जीवन म्हणतात. आणि ते पाणी सुद्धा या पृथ्वीच्या आधाराने राहते. आणि पाणी सुद्धा शेवटी पृथ्वीवर समुद्रात साठवले जाते. आणि म्हणून समर्थांनी पुढे म्हटलेलं आहे की असंभाव्य जगती. मग सध्या म्हणजे आजकालही या गोष्टीची रोखडी प्रचिती येत असते. येथे अनुमान कल्पना करावी लागत नाही, कारण या पृथ्वीच्या आधारानेच नाना प्रकारचे जीवन जगतात आहे. सगळं या ठिकाणी जीवन कसं आहे? पृथ्वीवर अवलंबून आहे. सगळं पृथ्वी आहे म्हणून चाललेलं आहे. आणि म्हणून पुढे दिले समर्थाने, कित्येक भूमी माझी म्हणती, शेवटी आपणची मरोन जाती. आपले म्हणजे अनेक लोक जन्माला येतात आणि आता तेच आहे हो. प्रत्येक जण माझं म्हणून शेवटी काय? मरणारच आहे. ही माझी जागा, ती माझी जागा, असं प्रचंड वाद, भावाभावांमध्ये असलेले वाद हे प्रचंड तडीस गेलेले आहेत एका पृथ्वीमुळे. म्हणजे जमीन जेवढी जास्त तेवढा वाद जास्त. समर्थ म्हणतात, केवढे भांडण तंटे होतात, एकमेकांना मारतात, जीव घेतात एकमेकांचा, किती पोलीस केस, किती काय, सगळं काही त्याच्यामध्ये ते अडकले जातात. म्हणून समर्थ म्हणतात बघा की अनेक लोक जन्माला येतात, पृथ्वी विकत घेतात. कुणी म्हणतं आमच्याकडे 25 एकर जमीन आहे, कुणी म्हणतं 50 एकर जमीन आहे, कुणी म्हणतं 100 एकर आहे. जसं श्रीमंत असतील तसे शेती विकत घेतात आणि ही एवढी भूमी माझी आहे असं म्हणतात. पण त्यांनी लक्षात ठेवावं, समर्थ म्हणतात ते ऐका, कित्येक भूमी माझी म्हणती, शेवटी
शेवटी आपणची मरोन जाती, कित्येक काळ होता जगती जैसी तैसी. काळ आला की माणसाला जावंच लागतं आणि म्हणून या पृथ्वीवर तुम्ही काही विकत घ्या, ते पृथ्वी तत्व आहे आणि शेवटी ती पृथ्वीभूमी सुद्धा तुम्ही विकत घेतली तरी ती माझी आहे असं आम्ही म्हणू शकतो, पण तिच्यावर शेवटी आपल्याला पडावे लागते आणि ती सोडूनच द्यावी लागते. म्हणून या ठिकाणी काही आपलं नाही आहे. आपलं शरीर सुद्धा आपलं नाही, ते सुद्धा त्या पृथ्वीमध्ये विलीन करावे लागते. मग ते कोणी पाण्यात सोडेल, कोणी तिला जमिनीत गाडेल, कोणी त्याचं दहन करेल. पृथ्वी तो देह सुद्धा पृथ्वी तत्वामध्ये विलीन होतो शेवटी देह. म्हणून अशा प्रकारे सगळे लोक या पृथ्वीच्या आधाराने राहतात आणि म्हणून ही पृथ्वी आपल्या सगळ्यांची माता आहे. म्हणून ऐसा पृथ्वीचा महिमा अनेकांना माहीत आहे. भूमाता आपण त्याला म्हणतो. का म्हणतो? कारण तिच्या आधाराने आपण राहतो आणि जिच्यामुळे आम्ही जन्माला आलो तिला माता असं म्हणतात. आणि आम्ही पृथ्वीमुळे जन्माला आलो आणि पृथ्वीमध्येच आम्ही वाढलो, जगलो, आनंद मिळवला आणि शेवटी देह सुद्धा त्या पृथ्वीवरच आपल्याला ठेवायचा आहे. तिच्याच खुशीमध्ये आपल्याला परत जायचं आहे. म्हणून भू ही आमची माता आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात, ऐसा पृथ्वीचा महिमा दुसरी काय द्यावी उपमा, ब्रह्मादिकापासून आम्हा आश्रयाची आहे. मग ब्रह्मा विष्णू महेशापासून सर्व देव देवता, नर वानर किन्नर सगळ्या प्रकारचे प्राणी या पृथ्वीच्या आधाराने राहिलेले आहेत. म्हणून आम्हा सर्वांना तिचा आधार आहे. म्हणून या पृथ्वीला चांगलं ठेवण्याचं काम आपलं आहे. ती सुजलाम सुफलाम सस्य श्यामलाम झाली पाहिजे आणि म्हणून हिला स्वच्छ ठेवलं पाहिजे, तिची आम्ही काळजी घेतली पाहिजे आणि तिच्यामध्ये आपण आनंदाने राहिलं पाहिजे. म्हणून श्री समर्थाने आम्हाला ज्या गोष्टी ऊर्जा देणाऱ्या आहेत, सूर्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते, अवकाश यामध्ये आपल्याला राहायला मिळतं, पृथ्वीच्या आधाराने आपण राहतो आणि जलाशिवाय आपल्याला जीवन नाही. म्हणून या गोष्टी प्रदूषणमुक्त असल्या पाहिजेत असा आग्रह समर्थाने धरला आणि म्हणून जमीन स्वच्छ असली पाहिजे, ती चांगली ठेवण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. कुठेही कचरा टाकू नये, कुठलंही पाणी खराब करू नये, नदीमध्ये जाऊन आंघोळ करणे आणि तेच पाणी आम्ही पिणे हे आरोग्याला घातक आहे. तिथे जनावर धुणं, सगळ्या गावची घाण त्या नदीमध्ये सोडणं हे आरोग्य खराब करणारं आहे. म्हणून नदीला स्वच्छ ठेवा, सुंदर ठेवा, ती पवित्र आहे तशी ठेवा. या भूमीला पवित्र ठेवा. वायू प्रदूषणसुद्धा होऊ देऊ नका, ध्वनी प्रदूषणसुद्धा होऊ देऊ नका. कमीत कमी तुम्ही आवाज करा. या भूमंडळामध्ये सगळ्यांना आनंदाने राहायचं असेल तर त्या वृक्ष वेली यांची काळजी घ्या. वृक्ष तोडू नका, वृक्ष लावा, चैतन्य पुरवा. जोपर्यंत हे वृक्ष आहेत तोपर्यंत आम्हाला ऑक्सिजन मिळणार आहे. म्हणून या सगळ्यांची काळजी घ्या असं समर्थ सांगत आहेत आणि म्हणून म्हणतायत, ऐसा पृथ्वीचा महिमा दुसरी काय द्यावी उपमा, ब्रह्मादिकापासून आम्हा आश्रयाची आहे. म्हणजे कित्येक लोक जमीन माझी असं म्हणतात आणि शेवटी आपणच मरून जातात. पण कित्येक काळ लोटला तरी ही पृथ्वी जशीच्या तशीच आहे असते हो. म्हणून ऐसा पृथ्वीचा महिमा, असा या पृथ्वीचा महिमा आहे. दुसरी काय द्यावी उपमा, तिला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही. ब्रह्मादिकापासून आम्हा आश्रयाची आहे. अगदी ब्रह्मादिकापासून आपल्याला सर्वांचा आधार, आपणा सर्वांचा आधार कोण आहे तर पृथ्वीच आहे असं समर्थ सांगतात आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे पृथ्वीस्तवन निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.